हॅलो स्टुडंट्स, मागील व्हिडिओमध्ये आपण एचसीएफ म्हणजे काय ते पाहिले. आज आपण एलसीएम म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल 6 and 8, 6 आणि 8चा आपण एलसीएम काढणार आहोत. लिस्ट कॉमन फॅक्टर काय आहे याच्यासाठी आधी आपण यांचे प्राईम फॅक्टर्स शोधूया. प्राईम फॅक्टर्स ऑफ 6 इज इक्वल टू 2 into 3 and prime factors of 8 is equal to 2 into 2 into 2. हे आपण व्हर्टिकल मेथडनी किंवा हॉरिझॉन्टल मेथडनी काढले तरी चालतील. आता यांच्यातले कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत? हा 2 इथे आहे, हा पण इथे आहे, म्हणजे हा काय आहे? कॉमन फॅक्टर आहे. का नॉन कॉमन फॅक्टर म्हणजेच सामायिक नसलेले अवयव. हा 3, हा 2 आहे, हा 2 आहे. हे 3 नॉन कॉमन फॅक्टर आहेत, म्हणजे सामायिक नसलेले आहेत म्हणून त्यांना आपण नॉन कॉमन फॅक्टर म्हणतोय. 3 into 2 into 2. Therefore, LCM is equal to. तर LCM म्हणजेच कॉमन फॅक्टर आणि नॉन कॉमन फॅक्टर यांचा गुणाकार. म्हणजेच कॉमन फॅक्टर 2 आणि नॉन कॉमन फॅक्टर्स 3 into 2 into 2. आणि प्रॉडक्ट ऑफ these 4 numbers is 2 into 3 6, 6 into 2 12, 12 into 2 24. Therefore, LCM of 6 and 8 is equal to 24. आता ही आपण प्राईम फॅक्टर मेथड बघितली. हा LCM शोधण्याची अजून एक मेथड आहे, सेकंड मेथड, ती आपण बघणार आहोत. आता ही सेकंड मेथड काय आहे? ह्या 6 आणि 8चे आपल्याला फॅक्टर्स शोधायचे आहेत. आता ह्या दोन्ही संख्यांना एकाच वेळेस कोणत्या संख्येने भाग जातोय? 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण यूज करूया. 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट इथे यूज केली तर ह्या दोन्ही संख्यांना एकदम भाग जातो. 2 3 जा 6 and 2 4 जा 8. म्हणजे या ठिकाणी 6ला 2 ने भागलं 3 आले, 8ला पुन्हा 2 ने भागले 4 आले. आता याच्या पुढे ह्या दोन्ही संख्यांना कोणत्याही एकाच संख्येने भाग जाणार नाही, यामुळे इथे आपण थांबूया. ह्या डाव्या बाजूला ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार म्हणजेच एचसीएफ. या ठिकाणी एकच संख्या आहे, एचसीएफ इज इक्वल टू 2. आणि एलसीएम म्हणजे ह्या डाव्या बाजूला असलेल्या संख्या आणि ह्या आडव्या ओळीतील संख्या यांचा गुणाकार. 2 into 3 into 4 दॅट इज इक्वल टू 2 into 3 6, 6 into 4 24. म्हणजे या पद्धतीने ही सेकंड मेथड आपण या ठिकाणी यूज केलेली आहे. हे प्राईम फॅक्टर्स एकाच वेळेस यांचे शोधायचे. इथून पुढे काही भाग जात नाही कोणत्याच संख्येने, त्यामुळं ह्या ज्या आहेत या बाजूला ज्या संख्या असतात या संख्यांचा गुणाकार म्हणजे एचसीएफ आणि आडव्या आणि उभ्या ओळीतील संख्यांचा गुणाकार म्हणजेच एलसीएम असतो. ही सुद्धा मेथड तुम्ही एलसीएम शोधण्यासाठी वापरू शकता. आता या ठिकाणी बघा, एचसीएफ आणि एलसीएम यांचा गुणाकार करूया आपण. एचसीएफ आहे 2 आणि एलसीएम आहे 24. यांचा गुणाकार जर केला तर 48 येतो. आणि या दोन संख्यांचा गुणाकार करूया म्हणजे 6 and 8, हा सुद्धा 48 येतो. यावरून आपल्याला असं दिसतंय की ह्या एचसीएफ आणि एलसीएम, प्रॉडक्ट ऑफ एचसीएफ अँड एलसीएम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ दिस 2 numbers. म्हणजेच या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 6 आणि 8चा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो. हा फॉर्म्युला आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये उपयोगाला येतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता याच्यावरूनच आपण प्रॅक्टिस सेट 13 सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड एलसीएम. लसावी काढा. फर्स्ट एक्झाम्पल इज 12 and 15चा आपल्याला एलसीएम शोधायचा आहे. फाइंड आउट फर्स्ट प्राईम फॅक्टर्स ऑफ 12. देअरफॉर प्राईम फॅक्टर्स ऑफ 12 इज इक्वल टू 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करूया. 12 डिवायडेड बाय 2 6 येतील, 6 डिवायडेड बाय 2 3 6 डिवायडेड बाय 2 3 येतील अँड 3 1 जा 1. 3 डिवायडेड बाय 3 करा 1 येतील. आणि 15चे प्राईम फॅक्टर्स शोधूया. 15 इज डिव्हिजिबल बाय 3. 3 5 जा 15 and 5 1 जा 1. Therefore, 12 equal to 2 into 2 into 3 and 15 equal to 3 into 5. Therefore, LCM चा फॉर्म्युला काय आहे? LCM equal to
कॉमन फॅक्टर इंटू नॉन कॉमन फॅक्टर यांचा गुणाकार. यातले कॉमन फॅक्टर कोणते आहेत? हा 3 and 3 हे कॉमन फॅक्टर आहेत. एकदाच घ्यायचा, कॉमन आहे म्हणजे दोन्हीकडे सामायिक आहे म्हणून एकदाच घ्या. अँड 2 into 2 into 5 and product of these numbers is 3 into 2 6, 6 into 2 12, 12 into 5 60, and therefore LCM of 12 and 15 equal to 60. Second example is 2, 6, 8 and 10. इथे 3 संख्या आहेत, त्या 3 संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. सो फाइंड आउट फर्स्ट प्राइम फॅक्टर्स ऑफ these 3 numbers. प्राइम फॅक्टर्स ऑफ 6 इज इक्वल टू, आता या छोट्या संख्या आहेत त्यामुळे आपल्याला हे तोंडी फॅक्टर्स पाडता येत आहेत. पण जर मोठ्या संख्या असतील तर त्यांचे फॅक्टर्स कसे शोधायचे व्हर्टिकल मेथडने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या 10चे फॅक्टर्स आपल्याला शोधायचे आहेत. 10 इज डिव्हिजिबल बाय 2, 10ला 2ने डिवाइड करा, 5 येतील अँड 5 1 1 म्हणजे 2 into 5 हे झाले 10चे फॅक्टर्स. तसंच 8चे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहेत. 2ने डिवाइड करा, 4 येतील, पुन्हा याला 2ने डिवाइड करा, 2 येतील, 2 1 1. या पद्धतीने हे आपण व्हर्टिकल मेथडने फॅक्टर्स कसे शोधायचे हे पाहिलेलं आहे. नाऊ कॉमन फॅक्टर्स यातले सांगा. कॉमन फॅक्टर्स म्हणजेच हा 2 इथे आहे, हा आहे आणि हा आहे. देअरफॉर कॉमन फॅक्टर आहे 2 आहे. आणि नॉन कॉमन फॅक्टर कोणते आहेत? 3 into, आता या ठिकाणी बघा 3 संख्या आहेत, म्हणजेच 3 संख्यांचा जर लसावी काढायचा असेल तर याच्यासाठी आधी ह्या 2 संख्यांमधले कॉमन फॅक्टर घ्यायचे, 6 and 8. देअरफॉर कॉमन फॅक्टर्स ऑफ 6 and 8 इक्वल टू, या 6 आणि 8 मधले कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत? कोणताच नाही, आता इथं नील म्हणूया. नंतर कॉमन फॅक्टर्स ऑफ 8 and 10. 8 आणि 10 मधला कॉमन फॅक्टर कोणता आहे? कोणताच नाही, नील. अँड कॉमन फॅक्टर्स ऑफ 6 and 10. 6 आणि 10 मध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहेत? कोणताच नाही, नील. अँड नॉन कॉमन फॅक्टर्स, आता नॉन कॉमन फॅक्टर्स आले 3 into 2 into 2 into 5. देअरफॉर LCM इक्वल टू कॉमन फॅक्टर्स इंटू नॉन कॉमन फॅक्टर्स, म्हणजे 2 into 3 into 2 into 2 into 5. या सगळ्यांचा गुणाकार येतो 2 into 3 6, 6 into 2 12, 12 into 2 24 and 24 into 5 120. आता ही सेकंड मेथड बघूया. हे सेकंड मेथड जास्त तुम्हाला सोपी वाटणार आहे. हे प्राइम फॅक्टर मेथडनी 3 संख्या असतील तर प्राइम फॅक्टर मेथडनी अशा पद्धतीने LCM काढायचा आहे. फर्स्ट फाइंड आउट प्राइम फॅक्टर्स ऑफ 3 नंबर्स अँड देन कॉमन फॅक्टर अँड कॉमन फॅक्टर ऑफ 6 and 8. पहिल्या दोघांमधला कॉमन इथं कोणताच नाही आहे म्हणून नील. दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतला कॉमन फॅक्टर सुद्धा इथं कोणताच नाही. 2 to 5 मध्ये कोणताच कॉमन फॅक्टर नाही, नील. आणि 6 आणि 10 मध्ये कोणताच कॉमन फॅक्टर नाही, नील. देअरफॉर आणि नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत 3, 2, 2 and 5. अँड देअरफॉर LCM इक्वल टू कॉमन फॅक्टर अँड नॉन कॉमन फॅक्टर यांचा गुणाकार. आता ही सेकंड मेथड अतिशय सोपी आहे बघा. या पद्धतीने तुम्हाला लवकर समजेल. 6, 8 and 10. These 3 numbers are divided by 2. 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. या 6, 8 आणि 10ला एकाच वेळेस 2नीच भाग जातो म्हणून या ठिकाणी मी 2नी भाग घालवला. अँड देअरफॉर LCM इक्वल टू 2 into 3 into 4 into 5. या संख्या, इकडच्या संख्या आणि ह्या आडव्या ओळीतील संख्या यांचा गुणाकार. देअरफॉर 120. थर्ड एक्झाम्पल इज 18 and 32. फर्स्ट फाइंड आउट प्राइम फॅक्टर्स ऑफ 18 and 32. प्राइम फॅक्टर मेथडनी या पद्धतीने आपण सोडवले. 18चे फॅक्टर्स 2 into 3 into 3, 32चे फॅक्टर्स 2 into 2 into 2 into 2 into 2. कॉमन फॅक्टर यातला 2 आहे. नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत एवढे आहेत. आणि LCM म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार. अँड प्रोडक्ट ऑफ दिस नंबर्स इज 288. याची सेकंड मेथड बघा. या सेकंड मेथडनी हे एक्झाम्पल असं सोडवता येईल. 18 and 32चे फॅक्टर्स 2ने याला मल्टिप्लाय करा,
2 9s 18, 2 16s 32, and LCM is product of these numbers 2 into 9 into 16, that is 288. The next example आहे 10, 15 and 20. या सगळ्यांना 5 ने डिवाइड करा. 5 2 जा 10, 5 3 जा 15 and 5 4 जा 24. या ठिकाणी 2 3 आणि 4 ह्या संख्या आल्यात. आता 2 आणि 4 ला 2 नी भाग जातो. देअरफॉर 2 1 जा 1, हे 3 चे 3 असेच लिहायचे आणि 2 2 जा 4. आणि या ठिकाणी आपण आता कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, ह्या मूळ संख्या आल्या त्यामुळे इथं थांबणार आहोत. देअरफॉर LCM इज इक्वल टू 5 into 2. या बाजूचे घ्यायची संख्या, यांचा गुणाकार मल्टिप्लाइड बाय 1 into 3 into 2. या सगळ्यांचा गुणाकार करा. LCM इक्वल टू 60. फिफ्थ एक्झाम्पल आहे 45 and 86. 45 फॅक्टर्स बघा, 3 ने डिवाइड करा. 3 15 जा 45 1 जा 5. 86 चे फॅक्टर्स आपण शोधूया. 2 4 जा 8, 2 3 जा 6, 43 येतील. 43 प्राईम नंबर, त्यामुळे एवढेच फॅक्टर्स पडतील याचे. देअरफॉर 45 इक्वल टू 3 into 3 into 5 and 86 इक्वल टू 2 into 43. यांच्यात कोणताच कॉमन फॅक्टर नाही आहे आणि कॉमन फॅक्टर इक्वल टू 1 घ्यायचा. आणि नॉन कॉमन फॅक्टर्स 3 3 5 2 and 43 and product of this number is 3870. Therefore LCM equal to 3870. Example number 6, 15 30 and 90. या तिन्ही संख्यांना 5 ने डिवाइड करा. 3 ने डिवाइड करूया आपण. 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट या ठिकाणी यूज करता येईल आपल्याला. 15 डिवायडेड बाय 3 5 येतील. 30 डिवायडेड बाय 3 10 येतील. अँड 90 डिवायडेड बाय 3 30 येतील. आता पुन्हा या संख्यांना 5 ने डिवाइड करा. 5 1 जा 1, 5 2 जा 10 अँड 5 6 जा 30. आता या ठिकाणी 2 and 6 ला 2 ने डिवाइड करा. हा 1 चा 1 असाच. 2 1 जा 1, 2 3 जा 6. देअरफॉर LCM इक्वल टू 3 into 5 into 2 into 1 into 1 into 3. Product क्या है यांचा? Product is 90. Therefore LCM equal to 90. Example 7, 105 and 195. यांचा LCM शोधायचा आहे आपल्याला. ही वर्टिकल मेथड वापरतोय. ही प्राइम फॅक्टर मेथड वापरा किंवा वर्टिकल मेथड वापरा, दोन्ही पद्धतींचा वापर मी या ठिकाणी करते. 3 ने डिवाइड करा. 105 डिवायडेड बाय 3 इज 35 अँड 195 डिवायडेड बाय 3 65 येतील. 3 6 18 अँड 3 5 15. पुन्हा 5 ने डिवाइड करा. 5 7 जा 35 अँड 5 1 जा 1, 5 3 जा 13 येतील. पुन्हा या ठिकाणी आता हे दोन्ही प्राईम नंबर्स आले, याच्या पुढे काही भाग जाणार नाही. 3 into 5 into 7 into 13. LCM म्हणजे या आडव्या स्तंभातील आणि ह्या उभ्या स्तंभातील आणि आडव्या ओळीतील संख्यांचा गुणाकार. हा गुणाकार जर केला तरी येईल 1365. एक्झाम्पल नंबर 8 आहे 12 15 अँड 45. या पद्धतीने फॅक्टर्स याचे पाडून घ्या. LCM म्हणजे 3 into 5 into 4 into 1 into 3, दॅट इज 180. एक्झाम्पल 9 63 अँड 81. 3 ने डिवाइड करा. 21 27 येतील. पुन्हा 3 ने डिवाइड करा. 7 अँड 9 LCM म्हणजेच 567. आता नाव एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल बघूया. या पद्धतीने हे आपल्याला एक्झाम्पल सोडवता येईल. 108. 2 आहे बघा. फाइंड the SCF and LCM of the numbers given below. Verify that their product is equal to the product of the given numbers. दोन संख्या दिलेल्या आहेत, त्यांचा आपल्याला SCF and LCM काढायचा आहे आणि त्या SCF आणि LCMचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराबरोबर असतो हे आपल्याला पडताळून पाहायचं आहे. फर्स्ट आहे 32 अँड 37. आपण SCF ह्याचा बघूया. SCF आता यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे?
32चे फॅक्टर्स येतील इंटू 32, कारण 37 हा काय आहे, प्राईम नंबर आहे. आपल्याला HCF आणि LCM काढायचा आहे आणि त्या HCF आणि LCMचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराबरोबर असतो याचा पडताळ आपल्याला घ्यायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 32 अँड 37. प्रथम आपण यांचे प्राईम फॅक्टर्स शोधूया. प्राईम फॅक्टर मेथडनी प्राईम फॅक्टर्स, कॉमन फॅक्टर जर नसेल त्यांच्यामध्ये तर 1 येतो. देअरफॉर HCF काय येणार आहे, 1. आणि LCM काय येणार आहे, या सगळ्यांचा 2 इंटू 37 येतील. आणि 32 इंटू 37 म्हणजेच 1184. आता या ठिकाणी आपल्याला HCF आणि LCM यांचा गुणाकार घ्यायचा आहे. HCF इंटू LCM यांचा गुणाकार काय येतो, 1 इंटू 1184. तो येईल 1184. आता त्या दोन संख्यांचा गुणाकार येईल, एवढा येईल. देअर HCF अँड LCM इक्वल टू HCF इंटू LCM इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स. प्रूव्ड, हे सिद्ध झालेलं आहे. अशाच पद्धतीने बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवता येतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होईल. धन्यवाद.